की कुकरमध्ये काय केलंय, कुकरमध्ये सगळं ऑइलमध्ये व्हेजिटेबल्स टाकलेत. ऑनियन आहे, कॅरेट आहे, देन कॅप्सिकम आणि कॉर्न, हे सगळ्या भाज्या मस्त टाकल्यात. आधी फोडणीला टाकलं होतं गार्लिक आणि मस्त असं कलरफुल बनवून घेतलंय. सो आज आपण बनवतोय चिकन नूडल्स इन प्रेशर कुकर. चलो लेट्स ॲड व्हाईट व्हिनेगर, त्याच्यानंतर रेड चिली सॉस. तुमच्या स्पायसीनुसार तुम्ही टाकू शकता. मी जास्त स्पायसी नाही करत बिकॉज सौम्या खाते. देन वी हॅव सोया सॉस. सोया सॉस पण आपण टाकून घेतलाय आणि यामध्ये टाकून घ्यायचं सॉल्ट 1 टीस्पून. सो मी आता इथे 3 मॅगी नूडल्सचे पॅकेट 1, 2 and 3 यामध्ये टाकायचे. तो मी आता असे चिकनचे पीसेस करून घेतले, छोटे छोटे बोनलेस पीसेस, आणि याच्यात टाकले अद्रक लसूणची पेस्ट. यामध्ये आता आपण टाकणार आहोत सॉल्ट. चिकनला लागेल एवढं सॉल्ट टाकायचे. आणि मी यामध्ये फ्लेवरसाठी टाकते गार्लिक पावडर. गार्लिक पावडरने पण याला मस्त एक असा फ्लेवर येतो चायनीजला. ह्यामध्ये पण आपण टाकून घेऊया गार्लिक पावडर. आणि याच्यामध्ये आता आपल्याला ॲड करायचं आहे कोबी पण आहे माझ्याकडे, बारीक असं चिरून घेतलेलं कोबी पण ॲड करायचं आहे मस्त. आणि याला मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये आता चिकनला थोडंसं आपण मिक्स करून घेऊया. चिकन आहे त्याला मस्तपैकी असं मिक्स करूया. सगळं मसाला लागून द्यायचा आहे ना. आणि मग आपण याला टाकून घेऊया आपल्या कुकरमध्ये. याच्यामध्ये आपण थोडंसं ॲड करूया व्हिनेगर फ्लेवरसाठी. चिकनला पण मस्त फ्लेवर यायला पाहिजे. सोया सॉस आणि ब्लॅक पेपर पावडर. आता याला मस्त मिक्स करून मग आपण टाकून द्यायचं आपल्या कुकरमध्ये. बघा मस्त व्हेजिटेबल्स असे मिक्स करून घेतलंय. आता याच्यामध्ये आपलं टाकून द्यायचं आपण चिकन, जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते. ह्याला पण मस्त मिक्स करून घेऊया. आणि ते नूडल्स मी असे भिजवून ठेवलेत, 3 नूडल्स आहेत तसे मी भिजवून ठेवलेत थोडा 5 ते 7 मिनिटासाठी. थोडं हे रेडी होईपर्यंत आपण आता याला पण मिक्स करून घेऊया. तर आपण आता यात नूडल्स टाकून घेऊया. पाणी नाही टाकायचं याच्यातलं, हे जे नूडल्स असेच आहेत ते ॲड करू. नूडल्स मी टाकून घेतले, तर ह्याला आपण करूया मिक्स. तो मी याला जास्त पण मिक्स नाही केलं बिकॉज नूडल्स तुटतात. सो मी आता जे आपण ज्यामध्ये चिकन मॅरिनेट केलेलं त्यात थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि ते पाणी थोडंसं एकदम जास्त नाही वरतून असं टाकून द्यायचं एकदम हलकंसं. आणि ह्याला आता आपण बंद करू. याला आता आपण 2 शिट्टी काढून घ्यायचे. आता आपण ऑमलेट बनवूया. अंडा घेतलाय, त्यामध्ये ॲड केलं आहे सॉल्ट पेपर आणि फक्त बनवून घेतले तशी 3 अंडी. आणि मग त्याला थोडंसं आपण बारीक करून घ्यायचं आणि ह्यालाच आपण आता नंतर यूज करणार आहोत. याची आपण पूर्ण हवा. चला कुकर करून घेऊया ओपन. वाव बघा असे मस्त नूडल्स आले आहेत. आता याला आपण करूया मिक्स. सो मी असं जे कुकरमध्ये बनवलेलं एका कढईमध्ये घेतलं आहे काढून. आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचे आपण मगाशी बनवलेले ऑमलेट. आता ऑमलेट आपण टाकून घेऊया. आणि ह्याला मस्त आता करायचं आहे मिक्स. सगळ्याला आता आपण मस्तपैकी मिक्स करून घेऊया. बघा मस्त आपल्या रेडी झाले आहेत चिकन नूडल्स. आता आपण करून घेऊया सर्व. सोबत घ्यायची शेजवान चटणी. शेजवान चटणी आली. आता आपण घ्यायचे नूडल्स. गरमागरम चिकन नूडल्स आता जाणार सौम्याकडे. बाय.